प्रेमात पडताना आपण पार्टनर निवडतो, पण तुम्हाला माहितीये का, नकळतपणे आपलं बालपणही आपण त्या नात्यात घेऊन जात असतो. आपल्याला वाटतं की आपण आज जे वागतोय ते आपला आत्ताचा स्वभाव आहे. खरं तर आपण लहानपणी आपल्या घरात प्रेम कसं पाहिलं, आपल्या आई वडिलांचे संबंध कसे होते, यावरून आपली लाईफस्टाईल ठरते. नंबर 1, असुरक्षिततेची भावना. जर लहानपणी तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून पुरेसा वेळ मिळाला नसेल किंवा त्यांच्या नात्यात सतत भांडणं पाहिलेली असतील, तर मोठेपणी तुमच्या मनामध्ये माझा पार्टनर मला सोडून तर देणार नाही ना, अशी भीती निर्माण होते. तुम्ही जोडीदारावर प्रमाणाबाहेर अवलंबून राहता आणि त्यांच्याकडून सतत प्रेमाच्या पुराव्याची अपेक्षा करता. नंबर 2, भावनिक दुरावा. काही लोक रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर इग्नोर करतात किंवा भावना व्यक्त करत नाहीत. जर लहानपणी तुमच्या रडण्याला किंवा तुमच्या गरजांना महत्त्व दिलं गेलं नसेल, तर लहान मनाला वाटतं की कोणावरही अवलंबून राहायचं नाही. मोठेपणी हीच मुले इमोशनली अनअवेलेबल होतात. जोडीदार जसा जवळ येतो तशी ते स्वतःभोवती एक मोठी भिंत उभी करतात. यालाच आपण अवॉइडंट अटॅचमेंट असं म्हणतो. नंबर 3, रागाचा पॅटर्न. भांडण झाल्यानंतर तुम्ही कसे वागता, अबोला धरता, शांतपणे बोलता किंवा मोठ्याने ओरडता, याकडे लक्ष देऊन पहा. लहानपणी तुमच्या घरात तुमचे आई वडील ज्या पद्धतीने भांडण सोडवायचे, नेमकी तीच पद्धत तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत नकळत वापरत असता. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर चुकीचे संस्कार केले. त्यांनी त्यांच्या परीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. पण एक लहान मूल म्हणून आपल्या मनावर जे ओरखडे उमटले ते आज आपल्या नात्यात रिॲक्ट करत असतात. जेव्हा नात्यामध्ये जोडीदार तुमच्यावर आवाजावी चिडतो किंवा दूर जातो, तेव्हा समजून जा की तो तुमच्यावर नाही, तर त्याच्या लहानपणी राहिलेल्या अपुऱ्या अपेक्षांवर रिॲक्ट करतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.